सो नेक्स्ट मध्ये आपण आता सध्या अगोदरच्या लेक्चर मध्ये काय लर्न केलं, नाउन नंबर म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल करताना काही रूल्स आपण पाहिलेत. ठीक आहे, आता त्याच रूल्सला आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आता इथे एक सांगितलं की नाउन टेक्स आयदर यस और व्हीईएस इन द प्लुरल फॉर्म. म्हणजे आता आपण अशा नाउनचे एक्झाम्पल बघणार आहे की त्यांचे दोन प्रकारे काय होणार आहे, अनेक वचने होणार आहे. एक ज्याच्यामध्ये तुम्ही एस चा पण यूज करू शकता आणि दुसरा आहे व्हीईएस चा पण यूज करू शकता. जसं की पहा डॉफ, तर याचा तुम्ही एस जर लावलं तर काय होईल, डॉर्फ, आणि एफ ला रिमूव्ह करून व्हीईएस लावा, DWARVES, डॉर्फ. तर अशा दोन पद्धतीने तुम्ही त्याचं प्लुरल फॉर्म करू शकता. ऊफ, त्याला तुम्ही ऊफ्स. आता डॉर्फ म्हणजे काय, उंची कमी असणे, आणि ऊफ या शब्दाचा अर्थ काय, खूर म्हणू आपण त्याला. तर ऊफ जे आहे त्याला एस लावा, काय येईल, ऊफ्स, किंवा एफ ड्रॉप करून व्हीईएस लावा, काय येईल, होस. ओके, त्यानंतर आहे स्कार्फ. अनेक वचने करताना स्कार्फ्स करा, किंवा या ठिकाणी एफ ला रिमूव्ह केलं तर एफ च्या ऐवजी व्हीईएस, स्कार्फ्स. वॉर्फ म्हणजे काय, गाठ. तर याचं प्लुरल फॉर्म करताना एस लावा, वॉर्फ्स. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये काय करणार आपण, एफ ला रिमूव्ह करणार आणि कोणाला प्लेस करणार, ओके. सो असे काही नाउन्स आहेत की ज्यांचं आपण दोन पद्धतीनं काय करायलो, प्लुरल फॉर्म करायलो. देन पुढच्या नियमामध्ये जर पाहिलं आपण तर असे काही वर्ड्स आहेत की ज्यांची एंडिंग एफ किंवा एफ इन होते, मात्र तिथं व्हीईएस आपल्याला प्लेस करायचं आहे का, नाही. तर त्यामध्ये त्यांचं प्लुरल करताना आपल्याला फक्त कसं वापर करायचा आहे, एस. सो चीफ असेल, काय होईल, चिप्स. सेफ, सेफ्स. प्रूफ, प्रूफ्स. गल्फ म्हणजे आखात, त्याचं काय येईल, गल्फ्स. क्लिफ, क्लिफ म्हणजे काय, उंच कडा, त्याचं काय येईल, क्लिप्स. हँडकरचीफ, हातरुमाल, काय येईल, हँडकरचीफ्स. म्हणजे हे सिंपली आपण याला एस लावलं. पण अगोदर जे नियम पाहिलं होतं आपण की एफ आणि एफ असताना काही नाउन्स मध्ये आपण व्हीएस वापरलं होतं, बरोबर आहे का. तो नियम इथे नाही लागू करायचा या नाउन्सला. या नाउन्स मध्ये प्लुरल करताना सरळ सरळ कसा वापर करायचा, एस चा वापर करायचा. त्यानंतर असे काही नाउन्स आहेत की त्यांचं प्लुरल करताना आपल्याला काय करायचं, इनसाइड ओव्हेल चेंज करायचे. म्हणजे आतील जे स्वर आहेत या स्वरला आपल्याला रिप्लेस करायचं. कसं पाहू, मॅन आहे, इथं स्वर कोणता आहे, ए. या ए ला आपल्याला कशाने रिप्लेस करायचं, इन, का होईल, मेन. उमेन मध्ये सुद्धा ए आहे, त्याला आपल्याला इन रिप्लेस करायचं, ओमेन. फूट मध्ये दोन स्वर आहे, डबल ओ, याला आपल्याला डबल इन रिप्लेस करायचं आहे, का होईल, फीट. टूथ आहे, यामध्ये सुद्धा डबल ओ आहे, याला आपल्याला डबल इन रिप्लेस करायचं, टीथ. म्हणजे एक दात असेल तर टूथ, अनेक दात असतील तर टीथ. इथे पण डबल ओ ला कशाने रिप्लेस करायचं, डबल न, काय येईल, गेज. आता माउसचं थोडं डिफरंट आहे, तुम्हाला माहित आहे. माउसचं प्लुरल फॉर्म काय असतं, माईस. म्हणजे यामध्ये आपण काय केलं की ओ यू ला तर चेंज केलंच आय न, पण एस ला कशाने रिप्लेस केलं आहे, सी न रिप्लेस केलेलं आहे. ओके, सो माउसचं काय येईल, माईस. त्यानंतर लाउस, ते पण त्याच प्रकारचं आहे, ओवा म्हणतो आपण त्याला. त्याचं प्लुरल फॉर्म काय होईल, लाईव्स. इथं पण आपण ओ यू च्या जागी आय आणि एस च्या जागी काय वापरलं, सी. तर हे असे काही नाउन्स आहेत की ज्याच्यामध्ये ओवेल्स म्हणजे स्वरांना आपण काय केलं, थोडस चेंज केलं ओवेल्सला.
आता असे काही नाउन्स आहेत की त्यांचं प्लुरल फॉर्म करताना आपल्याला काय लावायचं आहे? इयन. जसं की ऑक्स, ऑक्सेन, चाइल्ड, चिल्ड्रन. बरोबर आहे का? आता याच्यामध्ये आर एक्स्ट्रा आलेला आहे, काही हरकत नाही, परंतु ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर या पद्धतीनं याचा आपण काय करत असतो? प्लुरल फॉर्म करत असतो. नेक्स्ट जर पाहिलं आपण, काही नाउन्स असे आहेत की ज्यांचे सिंग्युलर आणि प्लुरल हे सारखेच आहे. आता याला एक एक्सेप्शन आहे, फिश. फिशचं पहा, फिश मध्ये तुम्ही फिशचं अनेक वचनी फिश पण वापरू शकता किंवा फिशेस पण वापरू शकता. येते लक्षात? त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत तुम्हाला, फिश पण वापरा किंवा फिशेस पण वापरा. बाकी सोईन, ओके, पिग म्हणू आपण त्याला. शीप असेल, ओके, शीप म्हणजे मेंढी. डिअर, हरिण. कॉर म्हणजे काय? शेंगाचं आवरण समजा. ट्रॉट म्हणजे हे मासे आहेत पहा. कोणते? कॉड पण एक मासा आहे. कॉड, ट्रॉट, सॅल्मॉन हे सर्व एक प्रकारचे मासे आहेत. त्यानंतर एअरक्राफ्ट, विमान म्हणू आपण त्याला. स्पेस क्राफ्ट, अंतराळयान, सिरीज, स्पेसीज. आता यांची मी सध्या तुम्हाला प्लुरल फॉर्म लिहून दिलो का? नाही, कारण त्यांचे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म कसे आहेत? सारखे आहेत. ओके, अलाइक म्हणजे काय? सारखे. आता सिंग्युलर आणि प्लुरल हे सारखे असणारे काही शब्द हे केव्हा वापरायचे? जर त्याच्या अलीकडे न्यूमरल्स असेल, म्हणजे अंक असतील. पण आता 100चा आपण हंड्रेड्स करू शकतो, 1000चं थाउजंड्स, मिलियनचं मिलियन्स, पण हे करू शकत नाही जर त्याच्या अलीकडे जर आपण अंक लिहिला. कारण मला असं ना 9000 म्हणू का आपण? अंक लावला ना अगोदर, 9000. 12 मिलियन, मिलियन्स म्हणू का? असं म्हणू शकतो की मिलियन्स ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट्स आर अवेलेबल ऑन अर्थ. म्हणजे इथं मिलियन्सच्या अगोदर आपण अंक वापरला का? नाही. पण अंक जर वापरला तर त्याचे सिंग्युलर आणि प्लुरल कसे असणार? सारखे असणार. तसं पहा, पेअर. पेअरचं पेअर्स होतं, परंतु 2 पेअर म्हणलं 2 पेअर्स म्हणता येतं का आपल्याला? नाही. तसंच डझन, स्कोर है ना. त्यानंतर ग्रॉस, 100, 1000 यांच्या अलीकडं पहा तुम्ही 9,900 10,000, 2 पेअर्स, 5 डझन, ओके, असे न्यूमरल्स जर प्लेस केले, न्यूमरल्स म्हणजे अंक जर प्लेस केले, तर याचं सिंग्युलर आणि प्लुरल हे कसं असतं? सारखं असतं. सो फायनली शेवटचा पॉइंट पाहू आपण, की ज्यामध्ये काही नाउन्स जे आहेत, पहा, सम नाउन्स आर यूज्ड ओनली इन द प्लुरल्स, म्हणजे त्यांचे आपण अनेक वचनी कधीच वापरत नाही. सॉरी, एक वचनी कधी वापरतो का? नाही. फक्त आणि फक्त त्यांचे आपण ते शब्द मुळातच फक्त आणि फक्त कोणत्या फॉर्म मध्ये आहे? प्लुरल फॉर्म, म्हणजे अनेक वचनी रूपात आहे, त्यांचाच आपण वापर करतो. त्यांचा सिंग्युलर फॉर्म आपण त्याचा विचारही करत नाही, त्याचा युजही करत नाही. मग असे कोणते शब्द आहेत? सीसर्स, माहिती आहे सीसर्स, है का नाही? त्यानंतर स्पेक्टॅकल्स, सीसर म्हणजे कात्री, स्पेक्टॅकल्स म्हणजे जसं की चष्मे वगैरे. त्यानंतर पहा ट्राउझर्स, जीन्स. पहा जीन्स तुम्ही पहा जनरली आपण प्लुरल फॉर्म मध्ये वापरतो. शर्ट्स, म्हणजे एक वचनी असू शकतात, परंतु यूज करताना मॅक्झिममली आपण काय करतो? त्याला प्लुरल फॉर्म मध्ये यूज करतो. हे कपड्यांच्या बाबतीत पाहिजे पायजामा सुद्धा आहे. तर ड्रेसेसचे काही जे व्हरायटीज आहेत तर त्यांना आपण डायरेक्ट कशामध्ये यूज करतो? प्लुरल फॉर्म मध्ये. टीज, टी शर्ट्सला पहा, टी शर्ट्स, टी शर्ट न वापरता टी शर्ट्स. थँक्स, एसेट्स, है ना, संपत्ती वगैरे. त्यानंतर टॉंग्स, चिमटे पहा, प्लुरल फॉर्म मध्ये वापरलं जातं. त्यानंतर प्रोसीड्स. तर अशी काही नाउन्स आहेत की जे कशामध्ये वापरले? आपण प्लुरल फॉर्म मध्ये यूज केलेलं आहे. ओके, आता या व्यतिरिक्तही सिंग्युलर टू प्लुरल मध्ये आणखी काही रूल्स आहेत, ते आपण नेक्स्ट वीक मध्ये लर्न करू. ओके.